ज्योती जय सावित्री 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर घेऊन येते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। धीर असल्याने प्रसंग पडता, धीर असल्याने प्रसंग पडता, निर्धारे वर्तता यश येई, निर्धारे वर्तता यश येई। निश्चयाने जे का हिम्मत धरती, निश्चयाने जे का हिम्मत धरती, संकटे वारती जगा माझी, संकटे वारती जगा माझी। मोठे मोठे गुण दृढ करी धीर, मोठे मोठे गुण दृढ करी धीर, करी पुष्ट कर नियतित, करी पुष्ट कर नियतित। सत्याने वर्तता आरिष्ठे पळती, सत्याने वर्तता आरिष्ठे पळती, देशोधडी जाती ज्योती म्हणे, देशोधडी जाती ज्योती म्हणे। आता याचा अर्थ सांगते। ज्याच्या मनात धैर्य असते तो कठीण प्रसंगातही ठामपणे वागतो आणि शेवटी त्याला यश मिळते। जे लोक ठाम निश्चय करून धैर्याने काम करतात ते जीवनातील संकटावर सहज मात करतात। धैर्यामुळे माणसाचे चांगले गुण अधिक मजबूत होतात आणि त्यांचे आयुष्य अधिक सक्षम बनते। जो माणूस नेहमी सत्याने वागतो त्याच्यापासून संकटे दूर पळतात। धैर्य, निश्चय आणि सत्य या गुणांमुळे माणूस जीवनातील कोणतेही संकट पार करू शकतो, हा संदेश ज्योतिबा फुले यांनी या ओळींमधून दिलेला आहे। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।